निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी सेंटरमध्ये आम्ही कशा प्रकारे इलाज करतो, कोणकोणते ट्रीटमेंट मॉडेलिटीज अवेलेबल आहेत. फार्माकोथेरपी म्हणजे पेशंटची लक्षणं आहेत त्यानुसार अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक, मूड स्टेबिलायझर, इव्हन मिथाइलफेनिडेट किंवा ऑटोमॉक्सिडिन यासारखे ड्रग्ज आम्ही वापरतो. नंतर काउन्सिलिंग, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, ग्रुप काउन्सिलिंग आणि फॅमिली काउन्सिलिंग. नंतर आहे बिहेवियरल आणि डेव्हलपमेंट थेरपीज. याच्यामध्ये ऑब्झर्वेशनल बिहेवियर थेरपी, अप्लाइड बिहेवियर ॲनालिसिस, स्पीच थेरपी, कम्युनिकेशन थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, एज्युकेशनल सपोर्ट. त्या मुलांना स्पेशल एज्युकेशनचा प्रोटोकॉल आणि टाइम टेबल दिलं जातं. फॅमिली सपोर्ट, सोशल सपोर्ट, लाईफस्टाईल चेंज, डायटरी हॅबिट्स, सोशल स्किल ट्रेनिंग, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, फिजिकल थेरपी, म्युझिक थेरपी, आर्ट थेरपी. याशिवाय ब्रेन एक्सरसाइज आम्ही देतो, मेंदूचे एक्सरसाइज, स्मरणशक्ती वाढवण्याचे एक्सरसाइज, स्मरणशक्ती वाढवण्याचे वेगवेगळे खेळ, आयुर्वेदच्या डॉक्टरांकडून स्पेसिफिक ट्रीटमेंट, होमिओपॅथिकच्या डॉक्टरांकडून स्पेसिफिक ट्रीटमेंट गरजेनुसार. याशिवाय पंचकर्मामध्ये शिरोधारा आणि वेगवेगळे जे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आम्ही निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी सेंटरमध्ये इलाज देत असतो. आणखी एक नवीन लेटेस्ट ट्रीटमेंट म्हणजे RTMS, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये पेशंटच्या मेंदूमध्ये जे हायपो ॲक्टिव्हिटी झालेले असते, पेशींचं काम जे स्लो झालेलं असतं, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आम्ही जनरेट करून मॅग्नेटिक पल्सेसचा वापर करून आम्ही थेरपी देतो. आणि हे सर्व ट्रीटमेंट ऑप्शन्स मी जे तुम्हाला सांगितले आहेत, हे सर्व ऑप्शन्स निर्मल ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी सेंटरमध्ये आम्ही पेशंटला देत असतो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या बाबतीत, अजून लक्षणाबाबतीत आणि आजाराबाबतीत आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल निर्मल हॉस्पिटल मिरज याला सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल आहे, त्याला लाईक करा, फॉलो करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करून आणखीन माहिती घेऊ शकता. तर मी आहे डॉक्टर चंद्रशेखर हाणिंगळे, चाइल्ड सायकॅट्रिस्ट. पुन्हा भेटूया आपण एका नवीन मानसिक आजाराबाबत चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.